यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी तालुक्यामध्ये टंचाई स्थिती वाढू लागली आहे। जत आणि आटपाडी तालुक्यातील 53 गावे आणि 392 वाड्या वस्त्यांना टंचाईची झळ बसू लागली आहे। सद्यस्थितीत जिल्हाभरात सुमारे 1.25 लाख लोकसंख्येला 53 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय। जून ते सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या 68% पाऊस झाला। दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीला जीवदान दिले। पिके वाचली, पण पिण्याच्या पाण्यासाठी या पावसाचा उपयोग झाला नाही। राज्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यामध्ये सांगलीचा समावेश आहे। दुष्काळी जत आणि आटपाडी तालुक्यातील गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे। खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यात ही टंचाई जाणवू लागली आहे। आज मितीस जत आणि आटपाडी या दोन्ही तालुक्यात मिळून 53 गावांना 53 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय। यामध्ये जत तालुक्यातील 50 तर आटपाडी तालुक्यातील 3 गावांचा समावेश आहे। कवठेमहांकाळ तालुक्यातील 1 आणि खानापूर तालुक्यातील 3 गावातही पाणी टंचाई आहे, पण तिथे अद्याप टँकरने पाणी पुरवठा सुरू झालेला नाही। जत तालुक्यातील 1,19,921 लोकसंख्येला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे।